कल्पना करा एका गावातला तुरुंग आहे. हं. पण तिथले कैदी दिवसभर अंधाऱ्या कोठडीत शिक्षा भोगत नाहीयेत. हां. मग ते काय करत आहेत? ते उघड्यावर अगदी मोकळ्या हवेत सेंद्रिय शेती करत आहेत. आणि त्यांनी स्वतःच्या हाताने पिकवलेला ताजा भाजीपाला, कोणत्याही रसायनांविना पिकवलेला, तो थेट तिथल्याच स्थानिक शाळेतल्या मुलांच्या ताटात जातोय. बापरे! हे तर एखाद्या आदर्शवादी चित्रपटाचं कथानक वाटतंय अगदी. हो ना. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्याला तिथल्या स्थानिक लोकांचा, प्रशासनाचा आणि अगदी मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचा पूर्ण पाठिंबा आहे. हे काही स्वप्न नाहीये. युरोपमध्ये सध्या प्रत्यक्ष घडणारी ही एक मोठी क्रांती आहे. आणि अगदी शांतपणे सुरू असलेली क्रांती आहे ही. अगदी बरोबर. ज्याला ते बायो डिस्ट्रिक्ट असं म्हणतात. आजचं आपलं हे सखोल विश्लेषण याच बायो डिस्ट्रिक्ट किंवा इको रिजन या संकल्पनेवर आधारित अहवाल आणि संशोधन लेखांवरून घेतलेला आहे. बरोबर. ठीक आहे. आपण हे थोडं उलगडूया, कारण आजचा विषय फक्त दुकानातून महागडे सेंद्रिय टोमॅटो विकत घेण्यापुरता मर्यादित नाहीये. संपूर्ण गावे, शहरे एका नवीन शाश्वत जीवनशैलीकडे कशी वळत आहेत यावर आपण बोलणार आहोत. नक्कीच. आणि आजच्या या सखोल विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की आपण या संकल्पनेचा केवळ वरवरचा नाही तर अगदी मूळ अर्थ समजून घ्यावा. कारण शब्दांचा खूप भडीमार होतो आजकाल. हो ना. आजकाल शाश्वतता, पर्यावरणपूरक किंवा ग्रीन प्रॉडक्ट्स अशा शब्दांचा अक्षरशः भडीमार होत असतो आपल्यावर. माहितीचा इतका अतिरेक झालाय की यातील खरं काय आणि केवळ मार्केटिंग काय हे समजणं कठीण जातं. अगदी खरं आहे. म्हणूनच आज आपण या बायो डिस्ट्रिक्ट मॉडेलच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हे मॉडेल कागदावर कसं दिसतं, प्रत्यक्षात कसं काम करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एखादा संपूर्ण प्रदेश सेंद्रिय होण्याचा निर्णय घेतो तेव्हा तिथल्या समाजावर नेमका काय परिणाम होतो हे आपण अतिशय विश्लेषणात्मक पद्धतीने पाहणार आहोत. सेंद्रिय हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण जेव्हा एखादा संपूर्ण प्रदेश याला आपला पाया बनवतो तेव्हा नेमकं काय होतं? मला तर हे अगदी एखाद्या स्मार्टफोनसारखं वाटतं. म्हणजे कसं? म्हणजे बघा, आपण सुपरमार्केटमधून एखादं सेंद्रिय फळ विकत घेणं हे एखाद्या फोनमध्ये एखादं नवीन ॲप डाउनलोड करण्यासारखं आहे. पण बायो डिस्ट्रिक्ट म्हणजे केवळ एक ॲप नाही. बरोबर. जसं आपण आपला स्मार्टफोन पूर्णपणे अपडेट करतो ना, तसं हे एखाद्या संपूर्ण शहराची ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्यासारखं आहे. वा, हे अगदी चपखल उदाहरण आहे. ऑपरेटिंग सिस्टम बदलणं हे वरवरची बदल करण्यापेक्षा खूप वेगळं आणि साहजिकच गुंतागुंतीचं असतं. नक्कीच. बायो डिस्ट्रिक्ट किंवा इको रिजन हा असा प्रदेश आहे जिथे स्थानिक पातळीवरील सर्व महत्त्वाचे घटक एकत्र येतात. यात फक्त शेतकरी नसतात बरं का. मग अजून कोण असतं? स्थानिक ग्राहक, सरकारी अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, संशोधन केंद्र आणि अगदी पर्यटन संस्थांचे प्रतिनिधीही असतात यात. ते सगळे मिळून एका टेबलावर बसतात आणि एक औपचारिक करार करतात. एक मिनिट, म्हणजे हा नुसता तोंडी शब्द नसून एक रीतसर करार असतो? हो, अगदी कायदेशीर चौकटीत बसवलेला करार. या कराराचा मुख्य हेतू असतो स्थानिक संसाधनांचं व्यवस्थापन करणं. पण हे व्यवस्थापन केवळ जास्तीत जास्त आर्थिक नफ्यासाठी नसतं. मग त्याचा मुख्य आधार काय असतो? ते पूर्णपणे कृषी पर्यावरणीय तत्वांवर आधारित असतं. सर्वांनी मिळून या प्रदेशाच्या पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करायचा याची एक सामायिक दिशा ते निश्चित करतात. हे खूपच वेगळं आहे, कारण सहसा शेतकरी आणि सरकारी अधिकारी यांच्यात नेहमीच एक दरी पाहायला मिळते. हो, तीच दरी मिटवण्याचा हा प्रयत्न आहे. पण जर हे मॉडेल इतकं मोठं आहे, तर जगात सगळीकडे ह्याला बायो डिस्ट्रिक्ट असंच म्हणतात का? कारण युरोपमध्ये प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती आहे. फ्रान्स किंवा जर्मनीने हे मॉडेल जसच्या तसं नक्कीच स्वीकारलं नसेल. बरोबर ओळखलं. स्थानिक संदर्भानुसार यांची नावं बदलत जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर याला बायो डिस्ट्रिक्ट्स किंवा इको रिजन्स म्हटलं जातं. काही ठिकाणी जिथे लोकसंख्या कमी आहे तिथे बायो विलेजेस असंही म्हणतात. आणि जर्मनीमध्ये? जर आपण जर्मनीचं उदाहरण घेतलं तर तिथे याला बायो सिटीज किंवा इको मॉडेल रिजन्स अशा नावांनी सरकारी पातळीवर प्रोत्साहन दिलं जातं. इथे एक गोष्ट मला आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते. कोणती? फूड काउन्सिल्स नावाची एक पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे. फूड काउन्सिल्स हे फक्त अन्नाशी संबंधित चर्चा करण्यासाठी असलेले एक व्यासपीठ आहे. पण बायो डिस्ट्रिक्टचा आवाका त्याहून खूप मोठा असतो. म्हणजे ते फक्त अन्नापुरते मर्यादित नसतात तर? अगदी. ते जमिनीचा वापर कसा होईल, अर्थव्यवस्था कशी चालेल आणि समाजातील सर्व घटकांना सामावून कसं घेतलं जाईल यावर प्रत्यक्ष कृती करतात. आता हा भाग खरोखरच खूप रंजक आहे,
कारण जेव्हा आपण पर्यावरणाबद्दल बोलतो तेव्हा निसर्गाचा फायदा होतो हे समजायला अगदी सोपं आहे. हो, ते लगेच लक्षात येतं. म्हणजे केवळ सेंद्रिय शेतीतून एखाद्या प्रदेशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती कशी होऊ शकते याचा थेट संबंध काय? येथील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या मॉडेलचा सर्वांगीण दृष्टिकोन. आपण आधी आर्थिक बाजू उलगडून पाहूया. ठीक आहे. जेव्हा एखादा बायो डिस्ट्रिक्ट तयार होतो तेव्हा तिथल्या स्थानिक बाजारपेठा जाणीवपूर्वक मजबूत केल्या जातात. जुन्या व्यवस्थेत गावातील कच्चा माल बाहेरच्या मोठ्या शहरात विकला जायचा. आणि तिथून प्रक्रिया केलेलं महागडं अन्न परत गावात यायचं. बरोबर, पण या नव्या मॉडेलमध्ये तसं होत नाही. स्थानिक प्रशासन एक धोरण ठरवतं. त्यानुसार शाळांमधील माध्यान्ह भोजन किंवा रुग्णालयांमधील जेवण यासाठी लागणारा सर्व भाजीपाला याच स्थानिक सेंद्रिय शेतकऱ्यांकडून विकत घेतला जातो. अच्छा, म्हणजे हक्काची बाजारपेठ मिळते त्यांना. हो, यामुळे स्थानिक सेंद्रिय उत्पादकांना योग्य आणि हमखास भाव मिळतो. आणि सेंद्रिय प्रमाणपत्राची जी अत्यंत किचकट प्रक्रिया असते ना, ती स्थानिक पातळीवर एकत्रितपणे केल्यामुळे सोपी होते. वा, म्हणजे याचा अर्थ स्थानिक पैसा स्थानिकांकडेच राहतो. बाहेरच्या मोठ्या कंपन्या तो नफा घेऊन जात नाहीत. अगदी तसंच. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तरुण पिढीला शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. त्यांना शेतीसाठी जमीन मिळवणं सोपं व्हावं यासाठी सामूहिक प्रयत्न केले जातात. जेव्हा तरुणांना दिसतं की शेतीतून सन्मानाने पैसे कमवता येतात तेव्हा ते साहजिकच याकडे वळतील. पण सामाजिक फायद्यांबद्दल काय? मगाशी सुरुवातीला आपण ज्या कायद्यांबद्दल बोललो तिथे नक्की काय घडत आहे? तोच तर यातील सर्वात आश्चर्यकारक भाग आहे. सामाजिक समावेशकता हा या मॉडेलचा एक अतिशय मजबूत स्तंभ आहे. म्हणजे सोशल इन्क्लुजन, बरोबर? हो, या प्रकल्पांतर्गत केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर समाजातील अशा घटकांना सामावून घेतलं जातं जे मुख्य प्रवाहापासून दुरावलेले असतात. याला सोशल फार्मिंग म्हटलं जातं. यात कोण कोण येतं? अनेक बायोडिस्ट्रिक्ट्समध्ये कैदी, व्यसनाधीन व्यक्ती, मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग लोक आणि नव्याने आलेले स्थलांतरित यांना स्थानिक शेतीच्या कामात सामावून घेण्याचे विशेष प्रकल्प चालवले जातात. एक सेकंड, हे ऐकायला खूप छान आणि आदर्शवादी वाटतंय, पण व्यावहारिकदृष्ट्या हे कसं शक्य आहे? स्थानिक लोक याला विरोध करत नाहीत का? सुरुवातीला विरोध होतो थोडा. म्हणजे एखाद्या कैद्याला किंवा व्यसनाधीन व्यक्तीला आपल्या गावात काम करायला लावणं हे तिथल्या लोकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचं कारण बनत नाही का? सुरुवातीला अशा शंका नक्कीच असतात, पण ही प्रक्रिया एका रात्रीत होत नाही. यासाठी अतिशय पारदर्शक आणि प्रशिक्षित लोकांच्या देखरेखीखाली काम केलं जातं. जेव्हा स्थानिक लोक पाहतात की हे घटक प्रामाणिकपणे मातीत घाम गाळत आहेत आणि त्यातून संपूर्ण गावाला शुद्ध अन्न मिळतंय, तेव्हा एक प्रकारची सहानुभूती आणि विश्वासाचं नातं तयार होतं. म्हणजे एकंदरीत समाजाला जोडण्याचं काम होतंय. पिकवलंय हे त्यांना पारदर्शकपणे समजतं. आणि हे सगळं ताजं आणि स्थानिक असतं. अगदी. यातून अन्न सार्वभौमत्व निर्माण होतं. म्हणजेच अन्नासाठी बाहेरील जगावर अवलंबून न राहता स्वतःचं अन्न स्वतः पिकवण्याची ताकद. हे सगळं ऐकून असं वाटतं की हे केवळ एक शेतीचं मॉडेल नसून मानवीय मूल्य पुन्हा स्थापित करण्याचं मॉडेल आहे. नक्कीच. पण मग माझ्या मनात एक साहजिक प्रश्न येतो की जर हे मॉडेल इतकं प्रभावी आहे तर ते जगात इतरत्र वाऱ्यासारखं का पसरत नाहीये? याची सुरुवात नक्की कुठून झाली? माझ्या वाचनात आलं की हे 2009 मध्ये इटलीमध्ये घडलं. जर आपण हे मोठ्या आणि व्यापक चित्राशी जोडलं तर आपल्याला दिसेल की ही चळवळ हळूहळू पण अतिशय भक्कमपणे मूळ धरत आहे. तुम्ही म्हणालात तसं 2009 मध्ये इटलीच्या सिलेंटो या भागात पहिला बायो डिस्ट्रिक्ट स्थापन झाला. इटलीमध्येच का बरं? याचं कारण म्हणजे तिथली अन्न संस्कृती. तिथल्या लोकांचा अन्नाशी आणि जमिनीशी असलेला भावनिक संबंध खूप जुना आहे. सिलेंटोच्या यशानंतर इटलीमध्ये याचा वेग प्रचंड वाढला. किती वाढला? 2017 पर्यंत म्हणजे अवघ्या 8 वर्षात इटलीमध्ये तब्बल 18 वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये 27 बायो डिस्ट्रिक्ट्स तयार झालेत. आणि या यशाची दखल थेट राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अरेच्छा! इटालियन सरकारने 2017 मध्ये बायो डिस्ट्रिक्ट्सना कायदेशीर मान्यता देण्यासाठी एका विशेष कायद्याचा मसुदाही तयार केला. एका संपूर्ण देशाने एका स्थानिक प्रयोगासाठी स्वतःच्या संसदेत स्वतंत्र कायदा आणावा ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी याची ताकद ओळखली होती. अगदी बरोबर. पण हे फक्त इटलीपुरतं मर्यादित राहिलं नाही, बरोबर? युरोपच्या इतर भागांमध्ये याचा विस्तार कसा झाला? तिथून हे लोण संपूर्ण युरोप आणि जगाच्या इतर खंडांपर्यंत पसरलं. फ्रान्समध्ये बायो व्हॅली नावाचा एक मोठा प्रकल्प उभा राहिला. ऑस्ट्रियामध्ये म्युलार विर्टेल, स्वित्झर्लंडमध्ये व्हॅलपुशियोवा अशी अनेक यशस्वी उदाहरणे आहेत.
बापरे, बऱ्याच ठिकाणी पोहोचले हे. एवढंच नव्हे तर हंगेरी, स्लोवाकिया, पोर्तुगालपासून ते थेट आफ्रिकेतील ट्युनिशिया, सेनेगल आणि मोरोक्कोपर्यंत यावर प्रयोग सुरू आहेत. आफ्रिका म्हणजे हे फक्त श्रीमंत आणि विकसित युरोपियन देशांपुरतं मर्यादित नाहीये तर. अजिबात नाही. इतक्या वेगवेगळ्या हवामानांमध्ये आणि संस्कृतींमध्ये हे मॉडेल स्वीकारलं जातंय, याचा अर्थ यामध्ये जागतिक पातळीवर लागू होण्यासारखं काहीतरी नक्कीच आहे. पण या सर्वांना जोडणारा काही दुवा आहे का? होय, आहे ना. सुरुवातीला सगळे आपापल्या परीने काम करत होते, पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानाची देवाणघेवाण करणं आवश्यक आहे. म्हणजे एकमेकांच्या चुकांमधून शिकण्यासाठी. बरोबर. यासाठी गेल्या दशकात अनेक मोठी नेटवर्क्स तयार झाली आहेत. इनर किंवा INNER नावाचं एक नेटवर्क संपूर्ण युरोपमधील इको रिजन्सना एका छत्राखाली जोडण्याचं काम करतं. अच्छा. आणि 2018च्या सुरुवातीला पॅरिसमध्ये ऑर्गॅनिक सिटीज नेटवर्क युरोपची स्थापना झाली, ज्यामध्ये अनेक मोठ्या युरोपियन शहरांचाही सहभाग आहे. जर्मनीमध्ये याचा खूप मोठा प्रभाव आहे असं या संशोधन लेखांमध्ये दिसतं. तिथे तर 14 शहरांनी मिळून एक वेगळंच नेटवर्क तयार केलंय असं मी वाचलं होतं. होय, जर्मनीचं उदाहरण खूप बोलकं आहे. तिथे म्युनिक, हॅम्बर्गसारख्या 14 मोठ्या बायोसिटीज आहेत. या शहरांच्या महानगरपालिकांनी रितसर ठराव मंजूर केले आहेत. आणि एखादं पूर्ण राज्य पण होतं ना यात. हो, हेसे हे संपूर्ण राज्य तर पहिलं इको मॉडेल स्टेट बनण्याच्या मार्गावर आहे. पण इटलीच्या तुलनेत जर्मनीचं मॉडेल थोडं वेगळं आहे. म्हणजे कसं? इटली सामाजिक पैलूंवर जास्त भर देतं, तर जर्मनी मुख्यत्वे सेंद्रिय उत्पादनांच्या मूल्यवर्धन साखळीवर अधिक लक्ष केंद्रित करतं. मूल्यवर्धन साखळी म्हणजे व्हॅल्यू ॲडेड सायकल ना? हे थोडं सोपं करून सांगता येईल का? नक्कीच. समजा एका गावात सेंद्रिय गव्हाचं पीक आलं. जुन्या औद्योगिक व्यवस्थेत हा गहू एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीला अत्यंत कमी भावात विकला जायचा. तिथे गावाला फक्त गव्हाची मूळ किंमत मिळायची. बरोबर. पण जर्मनीच्या मॉडेलमध्ये हाच सेंद्रिय गहू गावातल्याच एका जुन्या गिरणीत दळला जातो, त्यातून पीठ तयार होतं. ते पीठ गावातल्याच एका बेकरीत जातं. आणि तिथे त्याचा पाव बनतो. हो, तो बेकर त्याचे सेंद्रिय पाव बनवतो आणि गावातल्याच शाळेच्या कॅन्टीनमध्ये तो पाव विकला जातो. आता या पूर्ण प्रवासात काय झालं ते पहा. पैसा गावातच राहिला. अगदी. गव्हाची किंमत, दळण्याची मजुरी, पावाची किंमत आणि नफा हा सगळा पैसा गावातल्या गावात 4 वेळा फिरला. एका उत्पादनाचं मूल्य टप्प्याटप्प्याने वाढत गेलं. वा, याला म्हणतात खरी स्थानिक अर्थव्यवस्था. पण मग या सर्वाचा अर्थ काय आहे? ऐकायला हे सर्व एखादा युटोपिया किंवा आदर्श जगासारखं वाटतं. हो, कागदावर खूप सुंदर वाटतं. जिथे सगळे आनंदी आहेत, पैसा गावातच राहतोय. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना हे इतकं सोपं नसेल. जेव्हा तुम्ही जुनी व्यवस्था बदलून नवीन मॉडेल आणता, तेव्हा प्रस्थापित व्यवस्था सहजासहजी जागा रिकामी करते का? यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे वास्तवाचा सामना. हे अजिबात सोपं नाहीये. हो, मलाही तसंच वाटलं. या सर्वांगीण दृष्टिकोनाला सत्यात उतरवण्यासाठी गुंतागुंतीच्या ज्ञानाची आणि प्रचंड संयमाची गरज असते. यात शेती, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, प्रशासन असे अनेक घटक आहेत. म्हणजे या सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रभावी संवाद हवा. अगदी. अनेक लोकांशी सतत संवाद साधणं हेच याच्या यशाचं गमक आहे. पण तीच सर्वात मोठी डोकेदुखीही ठरू शकते. साहजिक आहे, कारण शेतकरी, अधिकारी आणि व्यापारी यांचे प्राधान्यक्रम पूर्णपणे वेगळे असू शकतात. प्रत्येकाला आपला फायदा हवा असतो. आणि प्रस्थापित कंपन्यांना असं वाटतं की त्यांचा कच्चा माल आणि बाजारपेठ हिरावली जात आहे. तिथे संघर्षाची ठिणगी पडते. पण याहीपेक्षा एक मोठं व्यावहारिक आव्हान आहे. कोणतं? ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, ते म्हणजे प्रक्रिया उद्योगांचा अभाव. प्रक्रिया उद्योगांचा अभाव म्हणजे मगाशी तुम्ही जे गव्हाचं आणि बेकरीचं उदाहरण दिलं, तसे उद्योग आता उरलेलेच नाहीत असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तंतोतंत. बघा, गेल्या 50 वर्षात वाढत्या औद्योगिकरणामुळे काय झालं? सगळे मोठे कारखाने आले. हो, आणि जे स्थानिक पातळीवर पीठ बनवणाऱ्या छोट्या गिरण्या किंवा दुधापासून चीज बनवणारे स्थानिक कारागीर होते, ते सर्व नष्ट झाले. बहुराष्ट्रीय स्पर्धकांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. हां, बरोबर. आता परिस्थिती अशी आहे की जेव्हा शेतकरी सेंद्रिय माल पिकवतात, तेव्हा या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी हे छोटे उद्योग तिथे अस्तित्वातच नसतात. अरे अच्छा, म्हणजे हे असं झालं की आपण आपल्या शहरातली ऑपरेटिंग सिस्टीम तर बदलली, नवीन भारी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं, पण त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जे मदरबोर्ड्स किंवा हार्डवेअर पार्ट्स लागतात,
म्हणजेच जुन्या गिरण्या आणि छोटे कारखाने ते आता बाजारात शिल्लकच राहिलेले नाहीयेत. अतिशय अचूक विश्लेषण केलं तुम्ही. स्थानिक पातळीवर सेंद्रिय मालावर प्रक्रिया करणं आणि त्यांच्या वितरणाची व्यवस्था उभी करणं हे अत्यंत जिकिरीचं काम असतं. म्हणजे वाहतुकीचा खर्च वाढतो मग. हो. समजा गावात डेअरीच नसेल तर दूध घेऊन शेकडो किलोमीटर दूर मोठ्या डेअरी जावं लागतं. यात वाहतुकीचा खर्च इतका वाढतो की ते मॉडेल परवडतच नाही. म्हणजेच आपल्याला फक्त शेतकरी नाही तर स्थानिक व्यावसायिक, कारागीर आणि उद्योजकही नव्याने उभे करावे लागतील. हे खरोखरच एक खूप मोठं आव्हान आहे. नाही, ही एका रात्रीत घडणारी जादू नक्कीच नाहीये. याला वेळ लागेल. त्याला अनेक दशकांचा वेळ, प्रचंड संयम आणि स्थानिक पातळीवरील भक्कम राजकीय पाठिंब्याची गरज असते. पण जिथे त्यांनी या अडचणींवर मात केलीये तिथे त्यांनी संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित केलीये. हे खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. तर आपण या सर्वाचा थोडक्यात आढावा घेऊया. ऐकणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच समजलं असेल की हे केवळ शेतात रासायनिक खतं न वापरण्याचं मॉडेल नाहीये. अजिबात नाही. हे एक अत्यंत व्यापक आर्थिक आणि सामाजिक आंदोलन आहे. यात दुर्लक्षित घटकांना संवेदनशीलपणे मुख्य प्रवाहात आणलं जातं. इटलीपासून ते थेट आफ्रिकेच्या वाळवंटापर्यंत हा प्रवास पोचलाय. होय. प्रस्थापित व्यवस्थेचा विरोध आणि हार्डवेअरचा अभाव अशी आव्हानं असली तरीही ही गावे आपली ऑपरेटिंग सिस्टम बदलण्याचा एक धाडसी प्रयत्न करत आहेत. जाता जाता मला एक असा विचार मांडावासा वाटतो ज्यावर सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. सांगा ना. आज आपण पाहिलं की हे छोटे बायोडिस्ट्रिक्ट्स स्थानिक व्यवस्था मजबूत करत आहेत. पण समजा जर ही मॉडेल्स भविष्यात खूप मोठी झाली आणि त्यांनी सध्याच्या जागतिक बहुराष्ट्रीय अन्न व्यवस्थेला पूर्णपणे आव्हान दिलं तर काय होईल? हा मोठा प्रश्न आहे. आपल्या आजच्या ज्या गर्दीने खच्चून भरलेल्या आणि प्रदूषित शहरांचं भवितव्य काय असेल? कदाचित भविष्यातील महानगरं आजच्या गावांसारखे काम करतील, निसर्गाशी समरस झालेली आणि अन्नापासून ते ऊर्जेपर्यंत स्वयंपूर्ण असलेली. बापरे, हा विचारच किती मोठा आहे. हो ना. कदाचित आज आपण ज्याला आधुनिक शहर म्हणतो ती संकल्पनाच पुसली जाईल आणि ही बायोसिटीज आपली खरी ओळख बनेल. काय विलक्षण विचार आहे हा. म्हणजे आपण प्रगतीच्या नावाखाली जी गुंतागुंतीची शहरं उभी केली आहेत ती कदाचित परत गावांच्या मूळ संकल्पनेकडेच वळतील. एक खराखुरा आणि आवश्यक सिस्टम अपडेट. नक्कीच. या अत्यंत विचार करायला लावणाऱ्या विचारासोबतच आपण आजची ही रंजक चर्चा इथेच थांबूया. मला खात्री आहे की आजचं हे सखोल विश्लेषण ऐकणाऱ्या प्रत्येकाला एका नव्या दृष्टिकोनातून विचार करायला प्रवृत्त करेल. नवीन विषय आणि अशाच रंजक चर्चेसह आपण पुढच्या सखोल विश्लेषणात नक्की भेटू. तोपर्यंत विचार करत रहा.